Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। निवडणुकीमध्ये महिलांची मतं मिळण्यासाठीच लाडकी बहीण योजनेचा जुगाड केला असल्याचं एक वक्तव्य नागपूर ग्रामीणमधील कामठी विधानसभेचे भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांनी काही दिवसांपूर्वी केलेलं होतं। नेमकं त्या वक्तव्यानंतर बराच गोंधळ झाला। विरोधकांनी अनेक आरोप प्रत्यारोप केले। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः टेकचंद सावरकर आहे। भाऊ, मला सांगा की नेमकं आपल्याला काय म्हणायचं होतं? लाडक्या बहिणीबद्दल आमचे अत्यंत गावागावामध्ये मेळावे सुरू आहेत आणि त्या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करत असताना मी हिंदीमध्ये मार्गदर्शन करत होतो। त्यामध्ये माझ्या सर्व सांगण्याचा ओघ असा होता की महिलांना जमा करणे, त्यांच्यापर्यंत एकच योजना नाही अनेक योजना आहेत, ह्या योजना पोचवणे, हे सर्व करताना आपण एक मराठी शब्द आहे जुगाड, तर तो जुगाड शब्द त्या ठिकाणी वापरला गेला। ॲक्च्युअल काँग्रेसवाल्याकडे आता कुठलाही काम राहिलेलं नाही आहे। सरकार ज्या ज्या योजना आणतो त्याच्यावर कॉन्ट्रावर्सी कशी करायची, विरोध कसा दर्शवायचा। मागच्या काळामध्ये केदार साहेबाच्या बी एक स्टेटमेंट आलं होतं की जर मला सरकार आली तर पहिला काम कोणता करेल तर मी माझी लाडकी बहीण योजना बंद करेल। हे सर्व काँग्रेसचं षडयंत्र आहे। माझ्या म्हणण्याचा अर्थ एकच होता की महिलांना सक्षमीकरण करण्याच्या राज्य आणि केंद्र सरकारची जी योजना आहे ते सर्व जुगाड हा एक शब्द ग्रामीण भागातला आला होता। त्यामुळे त्यांना असं वाटलं की हे काहीतरी वेगळा जुगाड आहे। हा जुगाड एकाच कामासाठी आहे, महिलांना सक्षमीकरण करणे, आमच्या मुलींना शिक्षणापासून वंचित होत्या त्यांना शिक्षण देणे, वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण करणे हा आमच्या त्याच्या मागचा उद्देश होता। आपण त्यावेळी बोलताना असं पण एक बहु वक्तव्य केलं होतं की कुठेतरी जेव्हा निवडणुकीच्या काळात निवडणुकीच्या मतदानाच्या पेट्या आपल्या घरासमोर येतील त्यावेळी आपण मतं द्यावं, त्यासाठीचा हा जुगाड आहे। तर नेमकं काय त्याचं आता? आम्ही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहोत। जेव्हा केव्हा मेळावे असतात तेव्हा आम्ही हेच सांगतो त्यांना की आमच्या पक्षाला मतं द्या, आम्ही हे कामं केलेले आहेत। आणि कामं करणे अशी कोणती काँग्रेस आहे का जे कामं करते आणि सांगते का तुम्ही भाजपला मतं द्या? असं कधी होत नाही। त्याच्यामुळे आमच्या पक्षाला वाढवणे हा अजेंडा असतोच। 2019मध्ये खरं तर टेकचंद सावरकर यांना ऐन विधानसभेच्या वेळी भाजपची उमेदवारी जी आहे ती मिळाली होती। यंदा एकंदरीत ऐन निवडणुकीच्या तोंडावर आलेलं हे वक्तव्य आहे, तर हे कुठेतरी अडचणीचं ठरेल असं तुम्हाला वाटत नाही का? मी ज्या ज्या लोकांनी मला फोन केलं सर्वांनी सांगितलं का सत्य बात आहे, खऱ्या गोष्टी आहेत। त्याच्यामुळे अडचणच्या काही नाही। आजपर्यंत कोणत्या आमच्या पक्षाच्या लोकांनी मला कुठली फोन आला नाही किंवा मला काही म्हटलं नाही। पुन्हा एकदा कामठी विधानसभेतून आपण लढण्यासाठी इच्छुक आहात आणि तशी तयारी पण आपण सुरू केलेली आहे। नेमकं कसं बघताय जागा वाटप? आणि आता 3 पक्ष सोबत आहे खरं तर महायुतीमध्ये। बघा, कामठी विधानसभेतून विधानसभेची तिकीट लढणार 100%, पण पक्षानं कदाचित कुठला एखादा डिसिजन केला तर आपण पक्षाच्या बरोबर राहू। मी 1992पासून पक्षाच्या इमानदार कार्यकर्ता आहो आणि सतत गडकर साहेबाच्या नेतृत्वात, देवेंजीच्या नेतृत्वात, बावनकुळे साहेबाच्या नेतृत्वात सतत विकासाचे कामं आम्ही करतो आहोत, संघटना वाढवतो आहोत। ही भूमिका आमची नेहमी आहे। आपण जसं म्हटलं भाऊ की जो जुगाड हा शब्द आहे तो अनावधानाने आलेला आहे किंवा आपल्याला त्याला मराठी शब्द सुचत नसल्यामुळे आपण तो हिंदीमध्ये जे पूर्ण वाक्य बोलले त्या ओघामध्ये तुम्ही बोललात। परंतु आता विरोधक हाच मुद्दा राजकारणाचा करून या निवडणुकीमध्ये पुढे करतायत, तर त्याला कसं काउंटर करणार आता? कारण की जो प्रचार करण्यात येतो आहे म्हणजे तुम्ही जे वक्तव्य केलं जुगाड, त्याला विरोधकांनी हेरलं नेमकं या निवडणुकीच्या तोंडावर आणि आता ते आक्रमक झालेले आहेत। काही आक्रमक झालेले नाही आहेत। काँग्रेसला माझा एकच सवाल आहे का तुमची 2.5 वर्ष सरकार होती, 1000 रुपये तरी का आमच्या लाडक्या बहिणीला दिले नाही? आणि जुगाड याचा अर्थ काय? काय आम्ही कोणाला मोहिनी देतो की कोणाला काहीतरी प्रलोभन देतो असं काहीच नाही आहे। पहिलं पैसे दिले, आता महिला स्वतःवरून या मेळाव्याला उत्स्फूर्त
प्रतिसाद मिळत आहे म्हणून काँग्रेसच्या पोटात दुखतो आहे. याचा कुठलाही आम्हाला घाटा होणार नाही आहे. उलट महिला जागृत होत आहेत. महिलांना स्वतःची जी नारी शक्ती आहे ही जागृत होत आहे. ह्या नारी शक्तीचा फायदा भारतीय जनता पार्टीला नक्की विधानसभेमध्ये होईल. आपण जे वक्तव्य केलं हिंदीमध्ये केलं त्यावरून हा इतका सगळा गोंधळ झाला आणि आता तर पुढे आपण काय मराठीतच बोलणार आहात की असं काही ठरवलं आहे? नाही, हिंदीत पण बोलू. याचा अर्थ असा नाही का एखाद वेळाचा आता 32 वर्षात पहिल्यांदा हे त्यांनी हा मुद्दा उचलला. ॲक्च्युअल तो म्हणण्याचा अर्थ वेगळा होता आणि त्याच्यात वेगळ्या पद्धतीनं ते कट करू दाखवलेलं आहे. माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा, निश्चितपणानं तुमच्या लक्षात येईल की एकदम आमचं म्हणणं स्पष्ट आहे का ही योजना आमची सरकार जेव्हा जेव्हा येईल तेव्हा 100% सुरू राहील. आणि जेव्हा मतदान पेटी शेवटी गावात येईल तेव्हा आमचे सर्व कार्यकर्ते, आमच्या ज्या बहिणी आहेत त्या 100% भावाला मदत करतील असा विश्वास आहे. परंतु विरोधकांना मताचा जुगाड हा काही शब्द पटलेला नाही. विरोधक हे विरोधक असतात. आणि मी नेहमी केदार साहेबाच्या 2 कार्यक्रमामध्ये माझी झंझट झाली. मी पहिला माणूस आहो. मी टीट फॉर टॅट, जसा समोरचा माणूस असेल तसा आपण वागू. मी आता जे मेळावे सुरू आहेत, काँग्रेसचे मेळावे, महिला बाल कल्याण, समाज कल्याणचे, जिल्हा परिषदचे मेळावे आहेत, मी त्या मेळाव्याला गेलो होतो काँग्रेसचे. मी स्पष्ट सांगितलं का तुम्ही कुठलाही भाषण बोलले असाल या भाषणात राजकीय बोलू नये आणि पुढचेही लोक बोलू नये. माझ्या भाषण झाल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षानं भाषण दिलं, सुनील केदार साहेबांनी दिलं, खासदारांनी दिलं, पण एकही शब्द राजकारणावर बोलले नाही. हा माझा विजय आहे. आणि म्हणून मी कुठलीही पर्वा न करता मीटिंगला बोलवलं तर नक्की जातो. त्याच्यामुळे काँग्रेसच्या हाती काही लागणार नाही आहे. उलट याच्यात आमच्यात फायदा होणार आहे. आपण बघितलं हे होते कामठीचे भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांचं म्हणणं आहे की मतांचा जुगाडचा एक वक्तव्य त्यांनी केलं होतं ते अनावधानाने करण्यात आलेलं होतं. परंतु विरोधकांकडे काहीही मुद्दे नसल्यामुळे अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप आणि हे मुद्दे ते समोर करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. योगेश पांडे, नागपूर, मुंबई तक.